मित्रांनो नमस्कार. माझ्या मॉडर्न गोट फार्मिंग चॅनलमध्ये मी आपले मनापासून स्वागत करतो आहे. मित्रांनो, जर माझ्या चॅनलवर फर्स्ट टाईम असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे ऑलरेडी माझ्या चॅनलचे सबस्क्रायबर आहेत त्यांनी माझ्या चॅनलची माहिती आपल्या शेतकरी बांधवांना किंवा शेळीपालकांना किंवा जे नवीन युवा पिढी आहे जे शेळीपालनासाठी इच्छुक आहे त्यांनी माझ्या चॅनलची माहिती आपल्या मित्रांना द्या. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की शेळीपालनामध्ये व्यवस्थापनाला खूप महत्त्व आहे. जेवढं चांगल्या प्रकारे तुम्ही व्यवस्थापन कराल तर त्याच्याप्रमाणे तुम्हाला त्याचं फळ आहे. तर मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सर्व गोष्टी या सांगत असतो की व्यवस्थापनाला खूप महत्त्व आहे आणि चांगल्या प्रकारे जर व्यवस्थापन केलं मग त्याच्यामध्ये क्लिनिनेस येतं किंवा त्याच्यानंतर त्यांचं शेळ्यांचं जे वॅक्सिनेशनचं चार्ट आहे मी बऱ्याच म्हणजे व्हिडिओमध्ये रेकॉर्डिंगमध्ये सांगत असतो की चॅनलमध्ये म्हणजे व्हॅक्सिनेशनचा चार्ट फॉलोअप करा. माझं व्यवस्थापनाचं दर महिन्याला एक व्हिडिओ येत असतो. मार्च महिन्यात कोणत्या ॲक्टिव्हिटी करायची असतात. हा मार्च महिना आहे तर त्याचं व्हॅक्सिनेशन चार्ट फॉलोअप करा. तर व्हॅक्सिनेशन चार्ट खूप महत्त्वाचा आहे आणि इथले डॉक्टरांचं म्हणणं आहे की सर्व गोष्टी या त्याच्या आरोग्यावर ह्या मेडिसिनचा असतो. मग ते त्या व्हॅक्सिनेशनला खूप मदत आहे आणि डिवर्मिंग करायला पाहिजे. मित्रांनो, डिवर्मिंगबद्दलसुद्धा मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगतो की डिवर्मिंग हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे, जेणेकरून म्हणजे त्यांच्या शरीरामध्ये जी कुर्मी असते किंवा जी जंत असतात ते जो पण आपण त्यांच्यातून बाहेर काढत नाही तो ते खाणाऱ्या ते त्यांच्या ह्याला पचत नाही किंवा ते शरीराला लागत नाही. तर डिवर्मिंग करा, व्हॅक्सिनेशन करा आणि महत्त्वाचं म्हणजे कसं आहे की स्वच्छता ठेवा, मॅनेजमेंट चांगलं करा आणि जे वाळला चारा, हिरवा चारा, तर वाळल्या चारामध्ये साधारणतः तूर भुसा, सोयाबीन भुस्याचे जेवढे प्रकार आहेत ऑलरेडी माझ्या चॅनलवर आहेत तर भुस्याचे जेवढे प्रकार आहेत तेवढे देण्याचा प्रयत्न करा. आणि आपल्याला फॉर्म्युला आहे माहिती आहे, फॉर्म्युल्याचा पण माझा व्हिडिओ आहे. म्हणजे आपण फीड तयार करायचं असेल तर कसा पद्धतीने रेशो ठेवला पाहिजे, मग वाळला चारा किती दिला पाहिजे, हिरवा चारा मिक्सर कसं, म्हणजे समजा 60-40 किंवा 70-30 अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही द्या. आणि हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे किंवा पॅलेट्स आपण म्हणतो तर सकाळी जे आपलं वेळापत्रकाचा माझा ऑलरेडी एक व्हिडिओ आहे तोही पहा. इथलंही वेळापत्रक चांगल्या प्रकारे आहे. त्यांना आता साधारणतः टायमिंग झालं 11चं तर त्यांनी तूर भुसा दिलेला आहे ह्या टायमिंगला. तर त्याच्यानंतर ते कडबाकुटी करून त्यांच्याकडे बरेच म्हणजे हिरव्या चाऱ्याचे पण प्रकार आहेत. जसं हिरव्या चारामध्ये आपण म्हणतो मका आहे महत्त्वाचं प्रायोरिटी पहिली मका आहे. मका, शाळू, त्याच्यानंतर हत्ती गवत आहे, वेगवेगळे गवताचे पण प्रकार आहेत, ते पण माझ्या चॅनलवर जाऊन पहा. तर अशा पद्धतीने मित्रांनो व्हरायटी ठेवली पाहिजे. जसं आपल्याला कसं जेवणामध्ये व्हरायटी लागते तसं ह्या ॲनिमललासुद्धा व्हरायटी लागते. आणि शेळी शेळीला स्वच्छता खूप लागते. आता तुम्हाला एक स्वच्छतेचा मी वाढ दाखवतो. हा बघा स्वच्छता किती स्वच्छता आहे, म्हणजे बघा अजिबात तुम्हाला मूत्र दिसणार नाही म्हणजे, आणि लेंडीसुद्धा दिसणार नाही. लेंडी अगदी स्वच्छ क्लीनमध्ये बसलेले आहेत आता खाऊन, आणि पाण्याचं त्यांची मध्ये सेंटरला ठेवलेलं आहे जेणेकरून त्यांना पूर्ण मोह होता येईल. आणि जे आता लहान येलेले आहेत शेळ्या तर त्यांचे किड्स जे आहे म्हणतो आपण तर ते आता सध्या त्या वॉर्डमध्ये त्यांनी तेवढ्यासाठी ठेवलेले आहेत. पण अशी आणि त्यांचं क्लासिफिकेशन आहे मित्रांनो. आता मगाशी जो तुम्हाला बग दाखवला म्हणजे जो फिडिंगचा बग दाखवला जो ऑलरेडी तुम्हाला पुढे दिसतो आहे तर त्याची वंशावळ तुम्हाला ही दिसते बघा. अतिशय म्हणजे 3-4 महिन्याचीच पिल्लं आहेत पण खूप उत्कृष्ट पद्धतीनं त्यांनी त्याची निर्माण झालेली आहे प्रजाती म्हणतो किंवा त्याच्यापासून झालेली वंशावळ. ही वंशावळी अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवतो आहे. ही बघा, ही 3-4 महिन्याचीच पिल्ले आहेत आणि त्यांची शरीर रचना बघा, ॲक्टिव्ह किती आहेत बघा, फ्रेश आहेत एकदम अतिशय. म्हणजे त्यांच्या शरीर रचनेवरूनच आपल्याला लक्षात येते की ह्या अशा पद्धतीनं त्यांचं वंशावळ आहे. तर म्हणजे मॅनेजमेंटचं म्हणणं आहे की तुम्ही शेळी आणि बक म्हणजे फिडिंगचं बक हे चांगल्या प्रकारे निवडा. तुम्हाला चांगल्या प्रकारे अशा पद्धतीनं त्याची वंशावळ मिळेल आणि त्या पद्धतीनं ह्या अशा पद्धतीनं वॉर्डमध्ये व्यवस्था करा. म्हणजे पाण्याची व्यवस्थापन, त्यांना उठणं बसण्यासाठी आणि गव्हाणीची पद्धत आणि त्याची साईज हे अशा पद्धतीने करा. आणि मित्रांनो अतिशय चांगल्या प्रकारे हा फार्म आहे. तुम्ही निश्चित या फार्मला व्हिजिट द्या, तिथलं समजून घ्या त्यांचे रेट. आणि ज्यांना खरोखरच शेळीपालनामध्ये उतरायचं आहे त्यांनी इथे येऊन फार्मला व्हिजिट द्या. फार्मचा मी ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे तर त्या फार्मला तुम्ही व्हिजिट द्या. आणि तुम्हाला खरोखर शेळ्या निवडायच्या असतील चांगल्या, आपण मदर गोट्स म्हणतो, ज्यावेळी सुरुवात माझं प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स तुम्हाला शेअर करतो. मी ह्या शेळीपालनामध्ये सुरुवात करताना मी नशिबवान म्हणावं लागेल की मला
बऱ्याच लोकांच्याकडून माहिती मिळाली की हा एक उत्कृष्ट फार्म आहे आणि अतिशय शेळ्या चांगल्या प्रकारे मिळतात. तर माझ्याकडून इथून जवळजवळ 7-8 शेळ्या खरेदी झाल्या आणि मला चांगल्या प्रकारे यश मिळालं. पुढं मी ह्या गोष्टी म्हणजे सांगण्याचा उद्देश मला चॅनलवर हाच आहे की खात्रीशीर माल म्हणजे क्वालिटी म्हणतो आपण, ज्याला क्वालिटी शेळ्या घ्यायच्या आहेत, मग त्याच्यामध्ये सगळ्या जाती आहेत. बोर आहेत, आफ्रिकन बोर आहे, त्याच्यानंतर उस्मानाबादी आहे, शिरोई आहे, सोजत आहे, क्रॉसब्रीड आहे, सर्व जातीचा उल्लेख आहे. ऑलरेडी चॅनलवर सगळे व्हिडिओ आहेत. तर सर्व जाती इथं अवेलेबल आहेत आणि मॅनेजमेंट सर्व्हिस चांगली आहे. तर जसं कंपनी असते तशी ही कंपनी आहे. म्हणजे असं काही इंडिव्हिज्युअल असं हे नाही, फार्म आहे, खूप मोठा फार्म हाऊस आहे. जवळजवळ त्यांचे 5-6 शेड आहेत आणि हे अशा पद्धतीने सर्व स्ट्रक्चरचं आहे. आणि हे पूर्ण हा फार्म हाऊस बघा, तुम्हाला पूर्ण सेंट्रलाइज दाखवतो आहे. म्हणजे लेफ्ट साईड आणि राईट साईड अशा पद्धतीनं मॅनेजमेंट आहे आणि प्रत्येक वॉर्डला असं त्यांनी गव्हाण केलेलं आहे आणि मध्ये फिडिंगचं ट्रे केलं आहे किंवा ट्रॅक केलेलं आहे आणि त्या पद्धतीने ते फीड करतात. त्यांचे मॅनेजमेंट सर्व आता व्यवस्थित केलेलं आहे त्यांनी. शेडचं स्ट्रक्चर बऱ्याच शेडबद्दल पण सांगतो की शेड अशा पद्धतीनं बांधलं पाहिजे. तर हा एक आयडियल शेड आहे. अशा पद्धतीनं शेड पाहिजे, म्हणजे हवा खेळती राहिली पाहिजे. त्यांनी उन्हात बसण्यासाठी थोडा बाहेर पोर्शन ठेवलेला आहे बघा, बसण्यासाठी त्यांना उन्हात, आणि आत थोडंसं हे केलेलं आहे सावली. म्हणजे सगळ्या गोष्टी आहेत. उन्हाळी त्यांना ऊन पण मिळते आणि सावली पण मिळते. आणि हे जे फॅब्रिकेशनचा पार्ट आहे हा म्हणजे शेळ्या बाहेर येऊ नये म्हणून ते सुद्धा चांगल्या प्रकारे केलेलं आहे. आणि गव्हाणीमध्ये टाईल्स वापरल्या जेणेकरून स्वच्छता चांगल्या प्रकारे करता येईल. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं समजून घ्या आणि या फार्मला व्हिजिट द्या आणि मॅनेजमेंटशी डिस्कशन करून सर्व गोष्टी त्यांना विचारून त्यांच्याशी माहिती करून आणि मग खरेदी करा. आणि माझ्या दृष्टीनं हा माझा आयडियल शेड आहे. म्हणजे मी कुठेही जरी गेलो तर मी ह्या शेडचा उल्लेख करतो फार्म हाऊसचा, कारण खरोखरच आहे. इथं आल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही, लक्षात घ्या. इथं येऊन तुम्ही माल पहा आणि क्वालिटी पहा आणि सर्व गोष्टी पाहिल्यानंतर माझ्या सर्व शेळीपालकांना म्हणणं आहे की तुम्ही निश्चित व्हिजिट द्या, मॅनेजमेंटशी समजावून घ्या आणि शेळ्या खरेदी करा. तुम्हाला निश्चित चांगला माल मिळेल इथे आणि चांगल्या प्रकारे गायडन्स पण मिळेल. कारण बरेच इथं टेक्निकल पीपल आहेत, म्हणजे डॉक्टर आहेत, त्याच्यानंतर मॅनेजमेंटची लोकं आहेत, डिपार्टमेंट चांगलं आहेत, वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत आणि सर्व गोष्टी ह्या एक कंपनी नियोजनबद्ध अशी कंपनी आहे. ॲग्रो फार्म हाऊस असल्यासारखं आहे आणि अतिशय चांगल्या एरियाला लोकेट झालेलं आहे. म्हणजे आपण म्हणतो वस्तीपासून थोडं आउटसाईड एक 4-5 किलोमीटर आहे आणि चांगल्या प्रकारे ट्रान्सपोर्ट सुविधा पण आहे. चांगला रोड आहे, इन्फ्रास्ट्रक्चर. आपल्याला हातकणंगले पेठ वडगाव जो रोड आहे त्या रोडला सावडे म्हणून गाव आहे. कुणालाही विचारलं तर सांगतील. तर सावडे गावापासून तिथं जर विचारला मनी ॲग्रो फार्म हाऊस कुठं आहे शेळीपालनाचा, तर तुम्हाला कोणीही सांगेल त्या फार्म हाऊसला तुम्ही व्हिजिट द्या. तर अशा पद्धतीने मित्रांनो, मला या व्हिडिओमध्ये म्हणजे पार्ट फर्स्टमध्ये आणि पार्ट सेकंडमध्ये मला ह्या गोष्टी, या फार्म हाऊसबद्दल आणि शेळीपालन कसं असलं पाहिजे, एक उत्कृष्ट आयडियल गोट फार्म कसा असला पाहिजे, हे मला या चॅनलमध्ये या व्हिडिओमार्फत मला सांगायचं आहे. मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतो की शेळीपालन जर खरोखरच करायचं असेल तर ह्या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. म्हणजे नियोजन खूप महत्त्वाचं आहे आणि ते सर्व पाहिल्यानंतर प्रॅक्टिकल गोष्टी आहेत. ह्या बऱ्याच वेळा मी पाहतो की पुस्तकी ज्ञान करून डायरेक्ट उतरतात, तर तसं नका करू. फार्मला व्हिजिट द्या. महत्त्वाचं म्हणजे फार्मला व्हिजिट द्या, त्यांच्याशी मॅनेजमेंटशी बोला आणि चांगल्या प्रकारचे चांगले असे क्वालिटी शेळ्या निवडा. तर मित्रांनो, व्हिडिओची माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.